मी रिटायर होतोय म्हणून केंद्र सरकार अशी पावलं उचलतंय। एक याचिका फेटाळताना सरन्यायाधीश भूषण गवईंनी ही टिप्पणी केली आहे। यावर सरकारच्या वतीने अटॉर्नी जनरल यांनी सरन्यायाधीशांना तुमचा गैरसमज होत असल्याचं स्पष्टीकरण दिलं। पण अटॉर्नी जनरलना असं आवाहन का करावं लागलं? सरन्यायाधीश भूषण गवईंसमोर कोणती याचिका आली होती? त्यावर केंद्र सरकारची काय मागणी होती? कोणता अर्ज होता ज्यावरून सरन्यायाधीशांना संताप व्यक्त करावा लागला आणि का? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। सरन्यायाधीश भूषण गवई आता निवृत्त होत आहेत। नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत ते या पदावर काम करतील। पण नुकतीच एक याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आली आणि सरन्यायाधीश गवईंनी संताप व्यक्त करत केंद्र सरकारला कठोर शब्दात सुनावलं। त्याचवेळी आपण रिटायर होणार असल्यानं केंद्राकडून वेगळी पावलं उचलली जात आहेत असं मत गवईंनी व्यक्त केलं। नेमकं काय झालं होतं पाहूया। सर्वोच्च न्यायालयासमोर एक याचिका सुनावणीसाठी आली। या याचिकेची सुनावणी खंडपीठासमोर सुरू होती। या खंडपीठात सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन या दोघांचा समावेश होता। ही याचिका होती लवाद सुधारणा कायद्यासंबंधित, म्हणजे भारतीय लवाद आणि सामंजस्य कायदा, ज्यामध्ये 1996 साली पहिल्यांदा सुधारणा केली गेली। यामध्ये 2015 आणि 2019 मध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या। त्यानंतर 2021 साली हा सुधारणा कायदा आणला गेला। या कायद्याअंतर्गत विविध लवादांचे संचालक आणि सदस्यांच्या सेवा शर्ती निश्चित केल्या जातात। पण लवादाच्या प्रक्रियेत असलेल्या त्रुटींविरोधात केंद्र सरकारनं न्यायालयात याचिका दाखल केली। लवाद सुधारणा कायद्यानुसार लवादाचे जे निर्णय किंवा निकाल आहेत त्यात बदल करण्याचा मर्यादित अधिकार न्यायालयाला देण्यात आलाय। याचा परिणाम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लवादांच्या निर्णयावर होऊ शकतो। पण केंद्राला हे नकोय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच लवादाच्या निर्णयात न्यायालयाला मर्यादित अधिकार देण्यात आलेत। पण न्यायालयाचे हे अधिकार काढून घेण्याच्या मागणीसाठी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। मुळात एप्रिल 2025 मध्ये गवईंचा समावेश असलेल्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं न्यायालयाचा अधिकार कायम ठेवण्याचा निर्णय दिला। मग सध्या काय सुरू आहे आणि नुकत्याच झालेल्या सुनावणीत काय झालं? तर या संबंधित याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी झाली। पण ही याचिका 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्यात याव्यात अशी मागणी सरकारनं केली। मुळात सध्या या प्रकरणाची सुनावणी खंडपीठासमोर सुरू आहे। पण तरी केंद्राच्या वतीनं अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी ही मागणी केली। त्याआधी याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अटॉर्नी जनरल यांच्या विनंतीवरून सुनावणी काही दिवसांसाठी टाळण्यात आली, कारण त्यांना एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घ्यायचा होता। पण आता सुनावणी सुरू होण्याच्या आदल्या रात्री केंद्र सरकारनं नवा अर्ज दाखल केला। त्यामुळे न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। सरन्यायाधीश गवई यांच्या निवृत्तीला केवळ 2.5 आठवडे राहिलेत। 23 नोव्हेंबर 2025 रोजी ते निवृत्त होत आहेत। पण आता हा अर्ज आल्यानं न्यायालयानं केंद्र सरकारला सुनावलं। सरन्यायाधीश गवई यांनी केंद्र सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली, तर अटॉर्नी जनरल यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। सरन्यायाधीश म्हणाले, केंद्र सरकार अशी रणनीती वापरेल अशी अपेक्षा आम्हाला नव्हती। न्यायालयासोबत सरकार असा खेळ करेल असं आम्हाला वाटलं नव्हतं। याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सरकार आता 5 न्यायाधीशांच्या पीठाची मागणी करतंय। ही बाब आश्चर्यजनक आहे असं सांगत सरन्यायाधीश भूषण गवईंनी याचिका फेटाळून लावली। त्यावेळी ते असंही म्हणाले की आम्ही ही याचिका फेटाळून लावतोय। मी लवकरच निवृत्त होणार असल्यानं केंद्र सरकार अशा प्रकारची पावलं उचलतंय असं गवई यांनी म्हटलं। यावर या प्रकरणात अटॉर्नी जनरल यांनी सरकारच्या वतीनं स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले, न्यायालयाची दिशाभूल करण्याचा सरकारचा हेतू नव्हता। यामध्ये संविधानाच्या व्याख्येशी संबंधित गंभीर प्रश्न असल्यानं त्यात मोठ्या पीठानं लक्ष घालायला हवं असं आम्हाला वाटलं असं सांगत अटॉर्नी जनरल यांनी सारवासारव केली। यावर न्यायमूर्ती चंद्रन यांनी तुम्ही हा मुद्दा आधी का उपस्थित केला नाही असं म्हणत खडसावलं। तर सरन्यायाधीश गवईंनीही केंद्राच्या या भूमिकेवर स्पष्ट शब्दात सुनावलं, नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, सरकारने मध्यरात्री याचिका दाखल केली आहे। हा प्रकार न्यायालयाच्या प्रक्रियेशी छेडछाडीचा आहे। हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या पीठाकडे पाठवावं असं आम्हाला वाटलं, तर आम्ही स्वतः तसा निर्णय घेऊ असं गवई म्हणाले। लवाद सुधारणा कायद्याचं हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्याची केंद्राची मागणी म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेशी छेडछाड असल्याचं सांगत सरन्यायाधीश गवईंनी नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी लवकरच होणार आहे। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवृत्तीला अवघे 2 आठवडे शिल्लक आहेत। ही बाब समोर ठेवून केंद्राची मागणी येतेय का? गवईंच्या या संदर्भातल्या टिप्पणीवर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।